आपण मुलीचं कल्याण करू शकतो फक्त चांगल्या घरात देऊन, पण तिचं भीती लिखित आपण टाळू शकत नाही. ब्रह्मांड नायकाला दिलेली मुलगी वल्कले निसून वनवासाला जाईल हे शंकरच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. कारण माझा जावईच मुळात ब्रह्मांडाचा मालक आहे आणि माझी मुलगीच मुळात आदिमाया शक्ती आहे. माझी आदिमाया शक्ती मुलगी मी ब्रह्मांड नायकाला दिली, पण माझ्या मुलीला वल्कले नसावे लागतील आणि 14 वर्ष अरण्यात गवतावर झोपावं लागेल हे स्वप्न सुद्धा जनकाला नव्हतं. आणि उद्या माझी मुलगी रावणाने पळून नेल्यावर जर आणली तर माझी गुरुदारी मुलगी माझा जावई सोडून देईल हे सुद्धा जनकाला माहित नव्हतं. रामाने सीता सोडून दिल्यानंतर बाळांत झाली, लव आणि अंकुश 2 मुलं झाली आणि स्वतःचं मुलगा बापावर धनुष्य घेऊन धावलं तरी जनकाला माहित नव्हतं का माझा नातू माझ्या जावयावर धावेल. तुम्ही सगळं करू शकता, बसलेली माणसं ध्यानात ठेवा. सत्तेचा, पैशाचा आणि अंगातल्या ताकदीचा माज लई दिवस चालत नाही. पैशाचा, सत्तेचा आणि अंगातल्या ताकदीची घमेंट लई दिवस चालत नाही. खरंय का खोटं? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली भरून न्यावं लागते एवढंच ध्यानात ठेवा. आणि ज्याची लंका सोन्याची होती त्याला मृत्यू समयाला त्याच्याजवळ एकही नव्हता हे ध्यानात ठेवा. 80,000 बायका होत्या त्याला, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू होते. रणात तर फडून मेला तर फक्त तिथं लक्ष्मण आणि रामच होता. आणि रामाने लक्ष्मणा रावणाला बाण मारलं. राम म्हणत होता लक्ष्मणाला, रावणाला मारताना जवळ जाऊन पाय तो तशग्रंथ न्याने त्याच्या मुखातून काय बाहेर पडतंय हे तू कानाला बघ. पण 80,000 बायकामधली एक बायको सुद्धा मरताना रडायला नव्हती. आणि आपण बायकोसाठी आपला बाप आणलाय, निवांत घरी गेल्यावर विचार करा. आपण बायकोचं ऐकून आपली आईची भाकर बंद केली. अभ्यास करा. हे इंदुरकरचे वाक्य आहे. हे काल खरे, आज खरे, उद्या खरे. परत मागण येतो तुम्हाला. माझ्या मुलाचा माझा काही संबंध नाही. हा फक्त मायेचा तमाशा आहे. माया विघ्ने ब्रह्मला खरे मनदवी वादेनी खरे विघ्ने ब्रह्मला खरे मनदवी वादेनी खरे तुझम्मा तिजवारी सातवारे जाईले वाची जिवारे रे दरदारा मोगा जरा बंधु सोया रे बेटा दरदारा मोगा बंधु सोया रे बेटा दरदारा मोगा बंधु सोया रे बेटा दरदारा मोगा बंधु सोया रे हा सगळा तमाशा मायेचा. आजीबाई जर नातवाला घेऊन आली ना कीर्तनाला, नातवाला ती कीर्तनाचं ध्यानच देत नाही. तिला काय घेत नाही बाबा, अभंग घेऊन येतं का नाही. नातू हसला का ती हसती, नाताला उडी हाणली का ती हाणती, नाताला टाळी वाजवली का ती वाजती. मग ती धार्मिक आहे का लाभाने? आणि आपल्याला वाटतं ती कुठे गेली. आणि ती म्हणते मी रोज जाते कीर्तनाला. का जग मारा येते तुम्हाला नागाने एक माणसाची जागा होती ती काय करते. तुला जर कडू आहे कळलं ना, आपण काय कळलं. नातू असला काय नाही. महिला मंडळ तुमच्या सुनबाईला पोराला जर फिरायला जायचं असेल ना 5 वाजता गार्डन मध्ये आईस्क्रीमची कांडी खायला, आणि पोरांची जर अडचण होत असेल ना तर सुनबाई काही काय काय ती म्हणते आमची पोरं आहेत ना आमच्यापेक्षा आजी का चांगले राहते. आता आजी ओरिजिनल चक्र. आजी म्हणते मी असले ना पोरांची. गेले 2 जण, ते 2 जण जाणार बरं का स्कूटीवर
मस्तपैकी हिरवणीत बसणार येड्या बाबडी खाली बाबडी हे दोन्ही बी इडी आणि मग मस्तपैकी बसणार आणि आईस्क्रीमची कांडी घेणार दोघांना दोन नाही घेणार आणि ते नातू ना घरी आजीच्या नागपुरीत गोट घालताय केस वडीत आहे पदर वडीत आहे आणि आजीला वडीतच बाहेर आणताय वडीतच तरी आजी म्हणती काल ते दोघे नव्हते पण पोरांनी हो का आजी कुठली कशा माये आणि आज सगळे माणसं कशात गुंतले कोण कोणाशी बायको कोणाला वेळ आता समजा मी मेलो समजा लगेच नाही मी मेलो मग माझी बायको रडणार म्हणजे खरं नाही रडणार तिला जेवढी नाटकं करता येते तेवढी करीन बांगड्या फोडीन थोबाड झोडीन डोकडं फाडीन डोळे पांढरे करीन देवा तुझी राग रडकीन झाली मेल्या दोन तीन बाया तिला खाली धरणार खाली बस बाई मग तिला पाणी पाजणार मेलो मी तीन बाटल्या माझी बाईकच पाणी पिली मी मेलो मग ती बांगड्या फोडणार बांगड्या बिंगड्या फोडणार थोबाड फाडणार लुगडं फाडणार यू आणणार तिच्या आईला मिठी मारणार तिच्या बापाला मिठी मारणार जेवढं तिच्या आईने तिला शिकवेलं असं एवढे नाटक ती करणार कारण अजून आईनं कधी नवऱ्याच्या घरी गेल्यावर पोरीला चांगलं शिकवेल म्हणलोय का काही म्हणलोय का मी काही मी असंच होते माझं नेमकं खरं निघालं गोत्यात येत माझ्या खरं बोलण्या पाहिजे युट्यूब वाले मला एका महिन्यात 2दा अंत्यविधी केला मागच्या महिन्यात अशी केली पालती व्हॉट्सअपला मला पेशंटचे कपडे घातले ऑक्सिजन नळकांड बसवलं आणि खाली लिहिलं इंदुरीकरांनी अखेरचा श्वास घेतला मेलो आता मेलो म्हणण्यावर विषय मिटला ना आता परत 17 दिवसापूर्वी अशी केली पाहिली मी रस्त्याने चाललो तुरंत पडून आली आणि माझ्यावर धडकली माझा चक्का चूर झाला एका महिन्यात 2दा मेलो टाळकरांना मी फक्त म्हणलं पाणी पेत नका जाऊ कीर्तनाला विक्षेप होतो त्यांनी अशी क्लिप केली आम्हाला पाणी पिऊ देत नाही मग इंदुरीकरला गुळ चालता कसं म्हणून मी गुळ बंद केला आता काय काय बंद करू आणि गुन्हा एकच आहे फक्त खरं आता मेले आता मग माझी बायको पाणी बिनी पिणार नाही मग मी मेल्यावर नीट बजाय बरे माझ्या भाऊबंधांना काढला मी त्यांना वाच ते नाश्ता करून मला जाळायला तिची बायको म्हणती पाहुणे यायला टाइम लागत 2-3 घास खाऊन दा म्हणणारे इथंच बसले 2-3 घास खाऊन दा कालवर नाही झालं पण दूध भाकर का होईना मग 1.5 भाकर दूध खाऊन आली भाऊ आले आणि आलो मला आंघोळीला बाहेर काढलं मेलो मला अगोदर 1.5 महिना आंघोळ होती आणि मेलो मला आंघोळ काय बाथरूम मध्ये नाही चौकात आंघोळ घालायला मला काही एक जण होता का जला लहरीन वाट वाट पाणी गार असून मग मला सुतळीनं बांधणार तिरडीवर ठेवणार मी पळून जाऊ नये मग मला नवे कपडे घालणार कपाळाला ठोकळा चिटकवणार मग माझं पोरग मडकं हातात धरणार बाबा माझ्या माग मागे या इकडे तिकडे जाऊ नका मी जर दिसलो नाही ना तर धुराधुरानं या इकडे तिकडे जाऊ नका मग भाऊबंद नालायकच खपा खप शर्ट काढला त्यांना आनंद झाला तेवढा मीच खाली मग माझं पोरग पुढं ती 4 दरोडे खोरांच्या खांद्या उभी नालाय गावला ती भाऊबंद आहे ना मला खपा खप मारायला
इतके हलकट आहे, जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणला राम राम, आपली स्टोरी चालू. माझं पोरग पुढं, त्यांच्या मागे हे 4 करोडी खोर, त्यांच्या मोखांनी मी, मग तिघाच पान, सगळे पाहुणे रावळे निघाले मला पुढं जाळायला. मग माझी बायको उठणार, रडायचं बंद करणार, रडणं बिडणं पान, केस बिस मोकळे, पदर खांद्यावर, माय माग माग निघणार. हाय मी अजून मला वाटलं हाय गेला का? मग निघणार, निघणार, मग रडणार बिडणार नाही, पदर मोकळा करणार. सुटले ग बाय, मग मला तिथे सरण्यावर ठेवणार, मग मला पेटवणार. मी काय पेटाना, मग टायर वापरला, टायरनं धूर झाला पण बंबाला नाही झाला. मग मीठ वापरणार, मिठाला थोडी तडतड झाली पण मी काहीच झाला ना. मग भावबंद तूप घेऊन आले, तूप. मला पोळीला तूप नव्हतं रे. माझी बायको पोळीला तूप लावायची तर चमच्या पोळीला पुसायची, आणि हे भावबंद नाही तुपाच्या पिशा फॅक फॅक, तोंडावर फेक, तोंडावर फेक. एका पश्चिमाला आग, एखाद्याला होईल कमी जास्त, शुगर बिगर होईल पार. मग येणार आणि मग घरी येणार अण्णा. हे मी बोलत नाही बरं का. येत तरी सुखी या, जात तरी सुखी जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पृथ्वीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे. आता तसं नाहीये, फरशीवरी पडावे, फॅनकडे पाहावे, गारठोनी मरावे या बंगल्यात. हे मी बोलत नाही, नामदेव महाराजांची भाषा आहे. हा सगळा तमाशा जिचा आहे तिचं नाव माया आहे. कोणाचा आहे? कोणाला वेळ नाही. हा, कोणाला वेळ नाही या जगात, वेळ कोणाला आहे? कोणालाच वेळ नाही. आता हे आमचं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक घालतात. लोक म्हणतील हवा जायला लागली, वर फटवायला लागली. तुमच्या पाया पडतो महिला पुरुष, रोज एक वाक्य एवढे, रोज एक वाक्य 3 वेळा म्हणत जा. आपुली आपण करा सुरुवात. हे माझं बोट आहे. याला निर्वास, याला जखम झाली तर रक्त माझं जाणार आहे, वेदना मला होणार आहे आणि बँडेज मला करावं लागणार आहे. आपली सोडवण करा. यांच्या काय नादी लागतं मला. शेवटी कोण कोणाचा मुलगा सोडवणार आहे? कोण एक वाक्य सांगू, खिशातला माल संपला आणि अंगातली ताकद संपली की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत, बाकी त्यांचं काय होत. ते अभ्यास करत नाही म्हणून मायेमुळं महिला म्हणलं तुम्ही आयुष्यात फार मोठी चूक केली, ती तुमच्या अजून ध्यानात आली नाही. तुम्हाला कोणी बोलत नाही. तुम्हाला जो बोलेल तो सकाळ पोत राहत नाही. त्याची लगेच क्लिप, त्याची लगेच बातमी, तो लगेच स्टेटसला, तो लगेच इंस्टाग्रामला, तो लगेच व्हॉट्सअपला, तो मिळालाच. हे केस कमी आहेत महाराज माझ्या अंगाची. एवढी गावं पाहिली नाही. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी महाराष्ट्रात केली नाही. एका जन्मात
मी 80च्या खाली महिना काढत नाही कधी. नाही 80ला घ्यावं नाही. लोकांनी उलटा बोबाटा केला, इंद्रिकर नाही पैसे घेतो. नाही, माझ्या नंतरचे मला दाबून पुढे गेले, मी तसा नाही. माझ्या नंतर महाराज झाले, पण 70 आणि 80 पोचले. मी अजून वड्यालाच खेकडं झाले. मी कीर्तन जास्त करतोय. तळतळीने बोलणारा माणूस नाही. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, हा माझा विषय नाही. आपण बदलावा ही अपेक्षा. माझी काय तुमच्या माहीत झालं काय माझं तुमचं, पण आपलीच माणसं संपली. आपण बोललं पाहिजे. महिन्यामुळे तुम्ही आयुष्यात एक चूक केली, निघाय का कशामुळे केली ती, तिचं उत्तर आपलं चाललं होतं. त्याला कोण चिटकली? माया. महिना म्हणलं तुम्ही एकाही कीर्तनातली बाई कधी म्हणली नाही मुलीला का तू लवकर शाळेतून ये, तुझा बाप तुला हाणेल, अशी एकाही बाई म्हणली नाही. म्हणली असं कोणी तर तिला बोटवर करायचं, तुझा सप्ताह कमिटीतर्फे सत्कार करतो, हाचं पाकिट तुला देतो, फक्त हा म्हण. कधीच म्हणल्या नाही. तुम्ही राहितो लोकांना आमचं, आम्ही दुश्मन झालो लोकांचे, पण तुम्ही मुलीचे लाड केल्यामुळं आणि मुलाची लाड केल्यामुळे मध्ये संसारात बरबाद झाला, हे तुमच्या ध्यानात नाही. कधीतरी तुम्ही पोराला म्हणलं का रे सहलीला जायचं का, त्यांना विचार, निर्णय घेऊ नको, विचार त्यांना विचारल्याशिवाय जाता येणार नाही. मला बोलणे खावं लागतील, तुला मार खावा लागेल. आणि पुन्हा नवऱ्याला सांगायचं त्याला पाठवू नका, त्याचे मित्र नालायक. अरे पोरगा सहलीला आला तरी तुम्ही त्याची चौकशी केली नाही, तुम्ही पैसे देऊन मोकळ्या झाला. तुम्ही आयुष्यभर फक्त पोरांची पोरीची बाजू घेतली, याची बाजू कधीच तुम्ही घेतली नाही. त्याचा परिणाम तुमच्यावर जे दुःखाचे प्रसंग घरात आले, याला तुम्ही जबाबदार आहे. तुमची मुलगी जेव्हा एखाद्या मूर्ख मोबाईल बंद कर दे. तुमची मुलगी जेव्हा एखाद्या तुमची मुलगी जेव्हा एखाद्या मूर्खाबरोबर पळून जाते, तुम्हाला उशीमध्ये मुंडक गुतून रडायची वेळ आली ना, याला कोणी जबाबदार नाही आहे. तुमचं कर्म तुम्ही जबाबदार आहे. तुम्ही जर मुलीला योग्य वळण लावलं असतं तर तुमच्यावर रडण्याची वेळच आली नसती. तुमचं काय मत आहे? पण तुम्ही नवऱ्याचं कधीच ऐकलं नाही. पोराला बेफाम सोडलं आणि पोरीला मोकळं सोडल्यामुळं अरे तुमच्यावर फक्त रडायची वेळ आली. मुलगी बेकार पोराबरोबर पळून गेली तर तुमची मान खाली झाली, तर तुम्ही उशीमध्ये मुंडकं गुंतून रडल्या. पण हा ईश्वरासारखा बाप रडला, तो रडायची वेळ आली त्याला. तुम्ही मुलीची बाजू घेऊन नवऱ्याची बाजू ऐकली नाही. पूर्वी पळून गेली तर बाप पोलीस स्टेशनला जाऊन रडला आणि बाप पोलिसाला म्हणतोय माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो डोळ्यातलं पाणी पुसाव, मी तुमची मुलगी सापडून देतो. पोरगी सापडून आणली तर पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे, संपला बाप. पुढची पोरगी जर बापाला दुश्मन करत असेल तर तो बाप फक्त शरीरानं जिवंत आहे, मनानं मेला तो बाप. मेला तो, आणि याला सगळ्याला जबाबदार आई आहे. पोरगा दारू पेला तरी आई कधी बोलली नाही. पुरीची मेमरी मोबाईलची दिवसात फुल होती तरी आई कधी बोलली नाही. तुम्हाला जे यत्न सहन करायची पाहिजे, काय करणार काय करणार, काय तुम्ही इष्टित करणार, काय करणार इष्टित? पहाडासारखा बाप कधी रडला नाही, मिसळ पाव खाऊन जगला पण रडला नाही. पण पोरगी पळून गेलो रडला तर तो गावात फिरायचा बंद झाला. काय करतात तुमच्या इष्टीत? तो कुणाच्या लग्नात गेला तर खाली मान घालून रडतो, कुणाच्या कार्यालयात गेला तर खाली मान घालून रडतो. अरे लोकांच्या लग्नात त्याला स्वतःच गुजीरवाणी पोरगी डोळ्यापुढे दिसते. स्वप्न होतं त्याचं का माझ्या मुलीचं लग्न मी चांगलं करेन, हे त्याचं स्वप्न होतं आणि तो तयारी केला. पण पुरीनं मूर्ख पोराच्या प्रेमात पडून बापच आरोपी केला. संपला विषय. खरंय का?
काय कमावलं आयुष्यात? गाड्या, बंगले, पैसा, सोनं, नाणं, आगला. तेव्हा आपला मेंबर असा आहे, घरी गेल्यावर सांग भाऊ, ए हसण्यावर येऊ नका. आणि त्याची गोष्ट मी तुम्हाला रोज सांगतो महिला मंडळ. मी बोललो हे खरंय का खोटे सांगा. मुलीला जर वेगळंच कंट्रोल केलं असतं तर ही वेळ तुमच्या वाजी नसते. काय फटकावून धरून काय फरक पडला? काय का मारायला घाबरायला काय? आणि घरामध्ये दोन बाजू असाव्यात महिला मंडळ. आई कडक असावी, बाप दयाळू असावा. आईनं पोरगी फटकवली ना, पोरगी बापा कशी नाही. बापानं फक्त म्हणायचं का बस तुला माहिती आहे तिचा स्वभाव. तुम्ही बापापर्यंत पोरीला कधी जाऊनच दिलं. तुम्ही डायरेक्ट पोरीला सांगू लागलो तुझ्या बापाला काही कळत नाही. मी म्हणून हे घर चालवते, खरे का? आणि मी म्हणून तिथे राहिले, नाही तर दुसरी राहिली सुद्धा नसतं. तू शिका देऊन मोकळी झाली आणि त्याचा परिणाम आईला रडावं लागला. मी रोज कीर्तनाला सांगतोय, पाठ झाले तुझ्या बापानं खाता दिला मुलाला, ही वेळ नको. काय करणार तुमच्या इष्टीची? आज आई आज आई महिला म्हणलं मुलगा जर मेला, आई जिवंत राहिली तर काय कमावलं? काय कमवलं काय? मिशा फुटल्या नाही नालायकांना मिशा. एवढीच पटेल देतात एवढीची. मिशीच नाही ना, फुल ताई कबर बांधायची. आणि चौघं गाडीवर बसली, मोटरसायकल. चौथं कुठं बसला? गॅरेज. टांगड्या फाक्या. धडाकडे दोन्ही वर सटकले आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकचं प्रवचन. काय वांग सांगू नका डाव्या. डावीच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी. आता तुम्हाला वाईट वाटतंय, पण ज्या कुटुंबात प्रसंग येतो ना महिलांनी, त्यालाच कळत. मुलगा जर गेला संपला. किती दिवस चालणार आहे? हे एक दिवस थकणार आहे का चालणार आहे? हे एक दिवस थकणार आहे? अरे हे थकल्यावर हे थकल्यावर काय राहील? अक्षरशः मिसळ पाव खाऊन जगणारा बाप, पाण्याची बाटली विकत न घेणारा बाप आहे. अरे बनेर म्हणाला तर ज्याला पलटी करून घातलाय आणि ज्याने बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय, तो बाप जर मुलाच्या आत्महत्येला जात असेल तर तुम्ही आयुष्यात काय कमवलं मला सांगा. 3 रंगाचं डोंगरे निष्ठेरी आई मुलाची अंतिम चुकी. तिनं 3 रंगाचं डोंगरे निसून मुलगा मोठा केला, ही तिची चूक झाली. आईची चूक काय? रात्रीचं कालवण तिने सकाळी गरम केलंय. ही तिची चूक झाली. महाराज घर गळत होत ना, घर. तर तिने घर गळत होत, तर तिने रात्रीची पोराला भांड्यात पाणी गळत होत आणि पोरग मांडीव घेऊन रात्र काढली. पोराची फी भरायची तर कान आरशा पुढे केलाय आणि कानातलं मोडलाय. मोडायला खाली काढलं, नवरीच्या हातात दिलं. नवरीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा दागिन्यावर पडल्या. मोडू नको ग माझ्याच्यानं, तुला परत होणार नाही. आई म्हणजे माझं खरंच सोनं जर चांगलं होत असेल तर मला या सोन्याचा काय करायचं. आणि तोच मुलगा जर आयुष्या अगोदर गेला, काय कमवलं तुम्ही आयुष्यात? आणि याला सगळ्यांना जबाबदार आहे. हे सगळ्याला. तुमचा मुलगा दारू पितो हे कोणत्या आईला माहित नाही.